श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी लॉग. आज मला मस्त भाजी करायची होती. भाजी म्हणजे पनीर टाईपच भाजी करायची होती, फक्त त्यामध्ये पनीर नाही, मी बटाटे यूज करणार होते. इथं हिरवे मटार आहेत, त्यासाठी मी कांदा टोमॅटो मस्त असं तेलामध्ये परतून घेऊन त्याची ग्रेव्ही बनवून घेतली. त्यानंतर इथं तेल तडतडू दिलं आणि त्यामध्ये जिरे घातले मस्त, आणि बटाटे छान तेलामध्ये परतून घेतली. कारण आपण जितका वेळ जास्त तेलामध्ये परतून घेणार आहे तेवढीच त्याला टेस्ट येणार आहे. त्यामुळे थोडंसं जेवण करताना वेळ लागेल, पण टेस्टी जेवण बनलेलं अगदी चांगलं. आणि त्यासाठी मी छान तेलामध्ये परतून दिली आणि त्यानंतर जी ग्रेव्ही बनवून घेतलेली ती ग्रेव्ही ह्यामध्ये ॲड करून घेतली. आणि मला हिरवे मटारसुद्धा घालायचे होते, पण हे आधी मी छान परतून घेतली. त्यामध्ये मग मटार, हिरवे मटार ॲड करून घेतली, ते सुद्धा छान असं व्यवस्थित परतून घेतली. आणि कारण आज स्पेशल जेवण का म्हणाल तर आज माझे आई बाबा येणार होते, म्हणजे माझे सासू-सासरे येणार होते. त्यासाठी मी जेवण त्यांच्या आधीच करत होते, कारण त्यांनी आल्यानंतर थोडंसं बोलत बसायला वगैरे गप्पा मारायला मिळतात म्हणून. त्यानंतर ह्यामध्ये मी चटणी, पनीर मसाला, गरम मसाला, तुमच्यामध्ये कुठले तुमचे फेवरेट मसाले तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मी ते उकळायला ठेवली, गरम करायला ठेवली. त्यानंतर मला जरासं एक व्हिडिओ बघितलेली मी, त्यामध्ये असं कमी तेलामध्ये कुकरमध्ये पुऱ्या होतात असा मी व्हिडिओ बघितलेला. आणि ते व्हिडिओ ते तसंच करण्यासाठी मी इथं कुकर घेतली, पीठ वगैरे छान पुरींची मळून घेतली. या कुकरमध्ये आतमध्ये तेल वगैरे व्यवस्थित लावून घेतली. आता बघूया होतंय का नाही मला माहीत नाही, पण मी पण पहिल्यांदाच करते. आणि त्यानंतर इथं मी पुऱ्या असं लाटून घेतल्या आणि त्याला तेल लावली. आणि व्यवस्थित तेल लावल्यानंतर त्याच्या आतमध्ये मी कुकरमध्ये असं 3-4 पुऱ्या घातल्या, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं तसं. आणि त्यानंतरला पुऱ्या वगैरे घातले. शिट्टी मी लावली नाही आहे, शिट्टी मी बाजूला काढली. आणि म्हटलं आता होतात की नाही बघूयात. चला तुम्ही पण बघा शेवटपर्यंत, व्हिडिओ होतात की नाही बघूयात आपण. आणि असं मी 15 मिनटं गॅसवर ठेवली आणि वेट करायला लागली की काय होते काय माहिती. तर नाही यार, इथं काहीच नाही झालं. हे बघा इथं पापडसारखं झालं, पुरी तर तसं झालं नाही. त्याप्रमाणे मी नेहमी कशी करते तशी मी पुऱ्या तळून घेतली शेवटी. आणि त्यानंतर थोड्याच वेळानं आई बाबा आले, त्यांना सुद्धा खूप वेळ झालेला यायला. आणि तिने सांगत होते की कसा वेळ वगैरे झालं, बाबूसाठी खाऊ आणलेली. दुसऱ्या दिवशी तिने गार्डनला वगैरे फिरायला गेले. आदू ना आई बाबा आले की खूप हट्ट करतो, आणि आई बाबा त्याचे हट्ट सुद्धा पुरवतात. ओके गाईज, बाय.